जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे। उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधू, ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जगाचं कल्याण केलं, ते जगाचं कल्याण करीत असताना इथल्या मातीसाठी छत्रपती शिवाजी महाराज लढले की प्रति पच्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते। त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत असलेला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वैराग्याच्या भरामध्ये जो देहू जवळील भामचंद्र डोंगर निवडला आणि त्याची आराधना केली, तप केला। त्या भामचंद्र डोंगराला कंपन्यांनी विळखा घातला आणि तो डोंगर पोखरण्याचं काम केलं। म्हणून जिथं गाथेचं लिखाण करीत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांना साक्षात्कार झाला की 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार। परतब्रह्मी वृत्ती स्थिरावली, म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांना ज्या डोंगरांवरती साक्षात्कार झाला त्या डोंगरांना पाडण्यासाठी आता तिथं कंपन्या आलेल्या आहेत। म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतभूमी संरक्षण समितीचं प्रबोधन चालू आहे। मधुसूदन महाराज पाटील संस्थापक अध्यक्ष, कार्याध्यक्ष माधवीताई माने, आणि आज इथं आदरणीय वासुदेव महाराज शास्त्री यांनी बोलावलं आणि जनजागृतीची संधी दिली, त्याबद्दल महाराजांचे आभार व्यक्त करतो। म्हणून हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आणि संतांची भूमी सध्या संकटात आहे, या भूमीला वाचवण्यासाठी आपण सर्व वारकऱ्यांनी, सर्व गावकऱ्यांनी आता लढण्याची वेळ आलेली आहे। या भूमीसाठी निष्ठा का असावी लागते, ही निष्ठा आपल्याला महापुरुष दाखवून गेले। या भूमीसाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं। त्या महाराजांच्या भूमीत आज आपल्या तुकोबांचा भामचंद्र डोंगर संकटात आहे। म्हणून महाराजांनी बलिदान दिलं, त्या बलिदानांचं मी थोडक्यात वर्णन करतो की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, तेज पुंज तेजस्विनी आके निकल गई पर झुका नहीं, दिव्य दृष्टि राष्ट्रोन्नति का भव्य स्वप्न कभी मिटा नहीं। भारत माँ के चरण कमल पर जीवन पुष्प जगाया था, हर दूसरा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था। अरे महापुरुषांनी आपल्या जीवाचं पुष्प केलं, पुष्प, आणि या भूमीसाठी अर्पण केलं। आज त्या महापुरुषांच्या भूमीमध्ये म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा भामचंद्र डोंगर ये कोई जमीन या पत्थर का टुकड़ा नहीं, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है। ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये वंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है। इसका बिंदु बिंदु गंगा जल है, इसका कंकर कंकर शंकर है। हम जिएंगे तो इसके लिए, हम मरेंगे तो इसके लिए, और मरने के बाद हमारी अस्थियां जो है इंद्रायणी में बहती जाएगी, और अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी कि भामचंद्र भगवान की जय, भामचंद्र भगवान की जय। आज इथं उपस्थित असलेल्या सर्वांनी शपथ घ्यायची आहे आणि गावातून पंचक्रोशीतून प्रत्येकाने 10 मार्च रोजी आझाद मैदान इथे आपली संतभूमी या अतिक्रमणाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी गाथा पारायणाच्या रूपानं तिथं आंदोलनाची म्हणजे सुरुवात होणार आहे। त्या आंदोलनाला हजारोच्या लाखोच्या संख्येने सहभागी होऊन या संतभूमीला वाचवून आपण या सुवर्ण अशा क्षणाचा साक्षीदार व्हावं आणि या भूमीला संकटातून मुक्त करावं, मी एवढंच आवाहन करतो। बोला भामचंद्र भगवान की, भामचंद्र भगवान की जय तुकोबा, जय शिवराय। धन्यवाद। ऐका तसे